एकीकडे पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा दिलेला आहे। केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये मोठी कपात केलेली आहे। केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपये प्रति लिटरवरून 3 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हे 10 रुपये प्रति लिटरवरून 0 केलेलं आहे। सध्या पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल झाला नसला तरी या मोठ्या निर्णयामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे। पाहुयात केंद्र सरकारनं काय निर्णय घेतलेला आहे। पेट्रोलवरील कर 13 रुपयांवरून थेट 3 रुपयांवर आणण्यात आलाय। केंद्र सरकारकडून डिझेलवरील एक्साइज ड्युटी 0 करण्यात आली आहे। डिझेलवरील 10 रुपयांचा भार सरकारनं हटवलेला आहे। डिझेल आता पूर्णपणे टॅक्स फ्री आहे। तर या निर्णयाचा सामान्यांना काय फायदा होणार आहे ते देखील पाहूया। पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे। इंधन स्वस्त झाल्यानं माल वाहतूक स्वस्त होणार आहे। वाहतूक खर्च घटल्यानं जीवनावश्यक मालाचे दरही कमी होऊ शकतात। महागाईवर नियंत्रण आणणं शक्य होईल। ट्रॅक्टर आणि सिंचनासाठी डिझेल वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे।